नमस्कार महाराष्ट्रातील इयत्ता 10वीच्या माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। खऱ्या अर्थानं 10वीच्या बोर्ड परीक्षेची संपूर्ण तयारी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून 100% त्या ठिकाणी मी करून देण्याचा प्रयत्न करतोय। संपूर्ण विषयांच्या संपूर्ण धड्यांचे तुम्हाला स्वाध्याय आपल्या चॅनेलवरती उपलब्ध होतील। त्याच पद्धतीने संपूर्ण प्रकरणं लाईव्हच्या माध्यमातून आपल्या चॅनेलवरती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेल। महत्त्वाची गोष्ट एवढीच असेल की आपल्या या ग्रुपची टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे। सर्वांनी टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुमची मागणी पाहून मला सुद्धा प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। आता वेळ न घालवता आपलं पहिलं जे प्रकरण आहे गुरुत्वाकर्षणाचा संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी आपण स्पष्टीकरणासह पाहतोय। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुमच्या पुस्तकामध्ये पहिलाच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय। खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदी मधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा। अशा प्रकारच्या नोंदी तुम्हाला खरं तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पुस्तकात दिलेल्या आहेत, पण त्यांच्यामध्ये बदल काय करायचा आहे तर तो बदल पहा अशा पद्धतीचा आहे। कारण की वस्तुमानाचं एकक किलोग्रॅम आहे आणि जडत्वाचे माप आपण त्या ठिकाणी घेतो। वजनाचे एकक न्यूटन हे असतं, एन लेटरने दर्शवतात। उंचीवर अवलंबून असतं। आणि तिसरा मुद्दा दिला आहे गुरुत्वत्वरण। लक्षात घ्या, गुरुत्वत्वरण म्हटलं की मीटर पर सेकंद, एम पर एस स्क्वेअर म्हणजे मीटर पर सेकंद हे त्याचं एकक आहे। आणि केंद्राजवळ आपण जर पाहिलं तर हे गुरुत्वत्वरण नेहमी 0 असतं। आणि गुरुत्व स्थिरांक जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जीची किंमत आपण ऑलरेडी पाहिलेली असेल। तुम्हाला जीचं एक जो आपला रूल आहे, नियम आहे, त्या नियमामध्ये आपण जीची किंमत वापरलेली आहे। आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर केजीचा वर्ग हे आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण विश्वात हे सारखंच असतं। गुरुत्व स्थिरांकाची किंमत माझ्या माहितीप्रमाणे 6.67 गुणिले 10⁻11 असतो। म्हणजे हे लक्षात ठेवा की तुम्हाला बऱ्याचदा विचारला जाणारा हा सिद्धांत त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। पुढे जर पाहिलं तर प्रश्न क्रमांक 2 कडे आपण जातोय। प्रश्न क्रमांक 2ची संपूर्ण उत्तर आपण या ठिकाणी समजून घेऊया। आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण संपूर्ण प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी पाहूया। तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिल्याचं पाहायला मिळतंय। आहे वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे? एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच असतील का आणि का असतील? तर या पद्धतीने तुम्हाला फरक लिहायचा आहे। फरक सगळ्यांनी करून ठेवा, बोर्डाला 2 मार्क्सला येत असतो। वस्तूचे वजन म्हणजे त्या वस्तूवर कार्य करणारी पृथ्वीचे गुरुत्व बल असतं। दुसरं महत्त्वाचं म्हणजे वजन म्हणजे काय तर वजन ही सदिश राशी आहे आणि वजनाचे एकक हे न्यूटन असतं। हे तिसरा पॉईंट आहे। न्यूटन आणि CGS पद्धतीमध्ये डाईन असतात। आता इथं IV हा 4 नंबरचा पॉईंट आहे। लक्षात ठेवा, इथं 3 नंबरच्या पॉईंटच्या लास्टला IV दिसतोय तो 4 नंबरचा पॉईंट आहे। वस्तूची जागा बदलल्यास तिचे वजन बदलते। आता इथे जर पाहिलं तर वस्तुमानामध्ये सुद्धा त्याच्या विरुद्ध पॉईंट दिलेत पहा। एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूत असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय। लक्षात ठेवा। दुसरा मुद्दा या ठिकाणी आपण सदिश राशी पाहिलं होतं वजनामध्ये, तर वस्तुमान ही अदिश राशी असते, लक्षात ठेवा। त्यानंतर वस्तुमानाचे एकक दिले केजी आहे, त्यानंतर ग्रॅम आहे आणि पुढचा IV आहे तो 4था पॉईंट दिलाय तुम्हाला की वस्तूची जागा बदलल्यास तिचे वजन बदलते, हे वजनामध्ये आहे। पण वस्तूचे वस्तुमान सर्वत्र काय असते? सारखेच असते, लक्षात ठेवा। हे 4ही मुद्दे व्यवस्थितपणे तुम्हाला तुमच्या लक्षात आलेले असतील। आता पुढचा मुद्दा जो तुम्हाला वरती प्रश्न विचारला होता, एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच असतील का? तर त्या संदर्भातला त्या प्रश्नाचं उत्तर पहा। एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच राहणार नाही। वस्तुमान कायम राहील, मात्र वजन बदलेल। कारण वस्तुमान म्हणजे पदार्थातील द्रव्य संचय हा सर्वत्र तेवढाच राहील, तर वजन बरोबर Wचा फॉर्म्युला असतो mg। m म्हणजे मास असतं, g म्हणजे ग्रॅव्हिटी असते विद्यार्थी मित्रांनो। तर mg होईल येथे g म्हणजे त्या ग्रहाचे गुरुत्वीय त्वरण, ग्रॅव्हिटी म्हणतात। गुरुत्वीय त्वरण त्या ग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून असते। ग्रहाची वस्तुमाने भिन्न असल्यामुळे त्या ग्रहासाठी जी भिन्न राहील, म्हणून वजन भिन्न राहील। आपल्या पुस्तकात एक टेबल दिलाय पहा,
जीची किंमत उंचीनुसार त्या ठिकाणी कमी होत जाते आणि जीची किंमत खोलीनुसार देखील कमी होत जाते आणि आपण खूप 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 उंच जर गेलो तर जीची किंमत 0 होते. अशा वेळेसला वजन डब्ल्यू बरोबर किती असतं, mg असतं. डब्ल्यूला कोणत्याही संख्येने जरी गुणलं, झिरोने जरी गुणलं, झिरोने गुणल्यावरती उत्तर झिरोच मिळतं. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला जीची किंमत भिन्न राहील असं दिलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, मुक्त पतन, गुरुत्व त्वरण, मुक्तिवेग व अभिकेंद्री बल म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हाला पुस्तकात दिला आहे. इथे जर पाहिलं तर मुक्त पतन म्हणजे काय असतं, जर एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन म्हणतात. उदाहरणार्थ, उंचावरून अलगद सोडलेली वस्तू खाली पडताना तिचे मुक्त पतन होत नाही, कारण त्या वस्तूवर अन्य बले सुद्धा कार्य करतात, जसे हवेमुळे होणारे घर्षण. पहा, म्हणजे ती वस्तू वरतून खाली येत असताना तिला काही घटक अडवतात. पहा, म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हवा पण येतो, घर्षण, उत्प्लाविकता बल असेल, पण ही बाह्य बले नसल्यास उंचावरून सोडलेल्या वस्तूचे मुक्त पतन होते. निर्वात प्रदेशात मुक्त पतन शक्य आहे. तसेच कृत्रिम उपग्रहांचे परिवलन हे देखील मुक्त पतनाचे काय आहे, उदाहरण आहे. आता पुढे जाऊया, गुरुत्व त्वरण म्हणजे काय ते पण समजून घेऊया. पृथ्वीजवळील सर्व वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित होतात. पृथ्वीचे गुरुत्व बल वस्तूवर कार्य करते. या बलामुळे वस्तू त्वरण निर्माण होऊन वस्तू पृथ्वीच्या केंद्राकडे गतिमान होतात. ह्या त्वरणाला गुरुत्व त्वरण म्हणतात. गुरुत्व त्वरण जी ह्या चिन्हाने दर्शवितात. ह्याची सरासरी किंमत जी बरोबर 9.8 मीटर पर सेकंदचा वर्ग असते. पृथ्वीवर सर्व ठिकाणी जीची किंमत सारखीच नसते. जीची किंमत वस्तूच्या पृथ्वी केंद्रापासूनच्या अंतरावर अवलंबून असते. केंद्रापासून दूर केल्यास त्वरण कमी होते. आणि पुढचा भाग दिला आहे त्यांनी मुक्तिवेग म्हटलेला आहे. पहा, मुक्तिवेग तिसरा पॉईंट दिसतोय आपल्याला. म्हणजे जीची किंमत वरती पाहिली तर पृथ्वीच्या केंद्रापासूनच्या अंतरावर अवलंबून असते. आता मुक्तिवेग काय प्रकार आहे त्याची व्याख्या आपण त्याच्या काही कन्सेप्ट समजून घेऊया. मुक्तिवेग साधारण एखादी वस्तू आपण जेव्हा वर फेकतो तेव्हा तिचा वेग कमी कमी होत जातो. विशिष्ट उंचीवर वेग 0 होतो व त्या क्षणी ती वस्तू पुन्हा पृथ्वीकडे गतिमान होते व पृथ्वीवर पडते. आरंभीचा वेग जेवढा जास्त असेल तितकी ती वस्तू जास्तीत जास्त उंची गाठू शकेल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलेला असेल, चेंडू जर जोरात आपण वरती फेकला तर तो चेंडू खूप खूप उंच जातो आणि मग काही वेळानंतर खाली येतो. हे त्याचं उदाहरण आहे. आपण वस्तूचा आरंभीचा वेग वाढवत गेले तर ती वस्तू अधिकाधिक उंच जाईल व एक विशिष्ट आरंभीचा वेग असा असेल की त्या वेगाने फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकेल व ती पृथ्वीवर पडणार नाही. आरंभ वेगाच्या विशिष्ट मूल्यास मुक्तिवेग असं म्हणतात. हा जो आरंभीचा वेग असतो त्यालाच मुक्तिवेग असं म्हणतात. पृथ्वीसाठी मुक्तिवेग 11.2 किलोमीटर पर सेकंद आहे. म्हणजेच या वेगापेक्षा जास्त वेगाने वस्तू फेकल्यास ती पृथ्वीवर परत येणार नाही. आता चौथा मुद्दा आहे अभिकेंद्री बल. एखादी वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने गतिमान असल्यास त्या वस्तूवर केंद्राच्या दिशेने कार्य करणारे बल प्रयुक्त होते. ह्या बलाला अभिकेंद्री बल असं म्हणतात. कारण की केंद्राच्या दिशेने जर असेल तर ते अभिकेंद्रीय असतं आणि अपकेंद्र देखील आहे, ते केंद्रापासून दूर असतं. लक्षात ठेवा. आता गतीची दिशा दिली आहे. पहा, तुम्हाला या ठिकाणी गतीची दिशा AB आहे. बलाची दिशासुद्धा आपल्याला पाहायला मिळते. हे अभिकेंद्री बल आपण जर पाहिलं तर O केंद्राकडे जातं, ते अभिकेंद्री बल आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचं सूत्र पण दिलं आहे. पहा, F बरोबर mv वर्ग भागिले फीचा म्हणजे mv वर्ग भागिले R या सूत्राने तुम्हाला या ठिकाणी दर्शवलं जातं. पहा, फी इथे R आहे खाली, लक्षात ठेवा. mv वर्ग भागिले R असतं. परिवलन कक्षेची त्रिज्या असते, इथे खाली फीच्या जागेवर R आहे. आता केपलरचे 3 नियम लिहा. त्यामुळे न्यूटनला आपला गुरुत्व सिद्धांत मांडण्यास कशी मदत झाली. आता केपलरचे नियम लक्षात ठेवताना कधी पण ही आकृती लक्षात ठेवायची. इथे ग्रह आहे, इथे सूर्य आहे. तुमच्या पुस्तकात ही आकृती दिली आहे. इथं ASB, CSD आणि ESF असे भाग तयार झालेत, 1 2 3. त्यावरती हा नियम आपल्याला समजून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, केपलरचे 3 नियम 16व्या शतकापर्यंत ग्रहाच्या स्थिती व गतीविषयी उपलब्ध माहितीच्या आधारे योहानस केपलर नामक शास्त्रज्ञाने ग्रहांचे
गतीविषयक 3 नियम मांडले ते खालीलप्रमाणे आहेत. केपलरचा पहिला नियम विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असतो. आता हा तुम्हाला पाहिलं तर हा अंड्यासारखा आकार आहे, तर त्याला काय म्हटलंय त्यांनी, लंब वर्तुळाकार असं म्हटलंय. ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. म्हणजे त्या कक्षेमध्ये कोणत्याही एका बिंदूवर, त्याला नाभी असं म्हणतात, तर नाभीवरती या ठिकाणी सूर्य दिसतोय. हा झाला पहिला नियम. बघा किती सोपा नियम आहे. हे IMP नियम आहेत, बोर्डाला येणारे आहेत. इथे यस म्हणजे सूर्य, तुम्हाला मी सांगितलं यस म्हणजे सूर्य आणि ए म्हणजे काय आहे, ग्रह आहे. आता केपलरचा दुसरा नियम सुद्धा खूप सोपा आहे. ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. यस या सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या ग्रहास ए पासून बी पर्यंत जाण्यास लागणारा वेळ व सी पासून डी पर्यंत जाण्यास लागणारा वेळ समान असल्यास ASB CSD ही क्षेत्रफळे समान असतात. म्हणजेच SA ही रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. इथे SA रेषा दिसते का आपल्याला, SA जी की सूर्य आणि ग्रहाला जोडते. मग ASBचं अंतर बघा निळ्या याच्या कलरमध्ये दिसतंय. CSDचं अंतर सेम असतं. ESFचं अंतर देखील कसं असणार आहे, सेम. आता पुढचं पहा, केपलरचा तिसरा नियम. केपलरचा तिसरा नियम काय सांगतो, केपलरचा तिसरा नियम जर पाहिलं तर सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे टीचा वर्ग हा समानुपाती आहे. हे जे मधलं चिन्ह दिसतंय ना टीच्या वर्गाच्या समोर, तर ते समानुपातीचं डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह आहे. टीचा वर्ग हा समानुपाती आहे R³ म्हणजेच जर आपण त्या ठिकाणी स्थिरांक वापरला तर ते सूत्र होतं टीचा वर्ग भागिले R घन बरोबर स्थिरांक. टी म्हणजे आवर्तकाल, आर म्हणजे सरासरी. केपलरचा तिसरा नियम व न्यूटनचा गुरुत्व सिद्धांत. न्यूटनचा गुरुत्व सिद्धांत सगळ्यांना माहिती असेल. हा लक्षात ठेवा. F बरोबर इथे आपण जर पाहिले तर जीची किंमत असते किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल तुम्ही घेऊ शकता. F बरोबर G M1 M2 भागिले डीचा वर्ग हा आहे गुरुत्व सिद्धांत. लक्षात ठेवा, न्यूटनचा गुरुत्व सिद्धांत आहे, त्यालाच न्यूटनचा गुरुत्व सिद्धांत त्या ठिकाणी तुम्हाला विचारला जातो. पहा, हा सिद्धांत दोन ग्रहातील आकर्षण बल त्यांच्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असे सांगतो. हा सिद्धांत मांडण्यासाठी न्यूटनला केपलरच्या 3 नियमांची मदत झाली. ते खालील विवेचनावरून स्पष्ट होईल. समजा कॅपिटल M म्हणजे सूर्याची वस्तुमान, स्मॉल m म्हणजे ग्रहाचे वस्तुमान, स्मॉल r म्हणजे कक्षेची त्रिज्या आणि कॅपिटल T म्हणजे पृथ्वीची चाल. तर या ठिकाणी आपल्याला ते अशा पद्धतीचं समीकरण मिळतंय. एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती परिक्रमा करत असेल तर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्री बल, मगाशीच तुम्हाला मी सांगितलं F बरोबर आहे इथे मध्ये अभिकेंद्री बलाच्या पुढे Fच्या बरोबर mv वर्ग भागिले r आहे. सीचा अर्थ होतं सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे mvc² अपॉन r एवढं ते असतं. पहा, मग त्याचा वापर केला आपण. VCची किंमत कसं याला फिरून जर आपण लिहिलं तर आपल्याला VCची किंमत मिळते 2πr/t. मग Fची किंमत आपण त्या ठिकाणी VCची किंमत ठेवली वरच्या सूत्रामध्ये तर आपल्याला सूत्र मिळतं F बरोबर m भागिले r ब्रॅकेटमध्ये 2πr/t ब्रॅकेटचा वर्ग. मग आपण वर्ग करून घेऊया. वर्ग केला तर आपल्याला मिळतं 4π वर्ग mr भागिले tचा वर्ग मिळतो. कारण की rला r काय होतो, एक r कॅन्सल होतो, एकच r वरती राहील. मग आपल्याला मिळतं tचा वर्ग डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. tचा वर्ग बरोबर kr घन. आणि मग मला सांगा या ठिकाणी Fची किंमत जर आपण वरती, ही किंमत जर टीच्या वर्गामध्ये आपण वरती वापरली इथे तर आपल्याला मिळणार आहे F बरोबर 4π वर्ग mr भागिले kr घन. 1 व 2 वरून आपण त्या किमती ठेवल्यावरती आपल्याला ते मिळतं. एक नंबरच्या इक्वेशनमध्ये 2 नंबरच्या टीच्या वर्गाची फक्त किंमत ठेवायची आहे. टीच्या वर्गाची किंमत किती आहे, kr घन. मग तो इथे लिहिला आणि आपण फक्त व्यवस्थितपणे rला r कॅन्सल केला. उरलं किती, F बरोबर 4π वर्ग m भागिले kr वर्ग. हे झालं समीकरण क्रमांक 3. के स्थिरांक सूर्याच्या वस्तुमानाशी निगडीत आहे. मग हेच आपण जर पाहिलं तर 4π वर्ग भागिले के हा समानुपाती असतो कॅपिटल Mला. 4π वर्ग भागिले के बरोबर G
कॅपिटल जी आणि कॅपिटल एम याला 4 नंबरचा मुद्दा दिला आहे. कॅपिटल जी बरोबर गुरुत्वीय स्थिरांक आहे एफ बरोबर GMM भागिले आरचा वर्ग हे सूत्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि एफ हा डायरेक्टली प्रोपोर्शनल 1/r वर्ग असतो. म्हणजेच 2 ग्रहामधील आकर्षण बल त्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात बदलते. हाच न्यूटनचा गुरुत्व सिद्धांत होय. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एक दगड u वेगाने वर फेकल्यावर h उंचीपर्यंत पोहोचतो व नंतर खाली येतो. सिद्ध करा की त्याला वर जाण्यास जितका वेळ लागतो तितकाच वेळ खाली येण्यास लागतो. आपण त्याचं उत्तर पाहूया. दगड जर वर जाताना आरंभीचा वेग किती असणार आहे? यूची किंमत लक्षात ठेवा. आरंभीचा वेग म्हणजे u आणि शेवटचा वेग अंतिम वेग म्हणजे v असतो. लक्षात ठेवा. मग इथं आरंभीचा वेग u व अंतिम वेग बरोबर 0 असणार आहे, कारण वर जाताना वेग कमी होत जातो व एका विशिष्ट उंचीवर अंतिम वेग 0 होते व त्या क्षणी दगड खाली पडण्यास सुरुवात होते. पदार्थाने गाठलेली उंची समजा h आहे. पदार्थाचे त्वरण a आणि वजा g का घेतलंय? एच्या बरोबर वजा g का घेतो? जी ग्रॅव्हिटी असते ती वस्तू आपण उलटीवरती फेकतो म्हणून तिथं -g घेतलंय, वजा g घेतलेलं आहे. येथे त्वरण ऋण घेतले आहे कारण दगडाच्या गतीची दिशा व त्वरणाची दिशा विरुद्ध आहे. आपण ती वस्तू वरती फेकतोय. समजा दगड वर जाण्यास लागणारा वेळ t1. आता फी बरोबर u अधिक at बरोबर आपण जर पाहिलं तर फीची किंमत 0 आहे. यूची किंमत तीच ठेवली. एची किंमत gt आहे. वरती पाहिलं वजा gt आहे. त्याला आपण किमती दिल्या. ह्या वरच्या ज्या किमती आहेत ना एचची एची त्या किमती फक्त या समीकरणामध्ये आपण जर ठेवल्या तर आपल्याला t1ची किंमत मिळते u भागिले g. त्यानंतर आपल्याकडे एक समीकरण आपण जे ऑलरेडी 9वीला अभ्यासलं आहे. फीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग अधिक 2as. मग फीची किंमत 0 आहे. त्याच्या वर्गाची किंमत पण 0 येणार आणि यूचा वर्ग वजा 2gh हे आपल्याला मिळेल. याच्यावरून आपण एचची किंमत काढूया कारण की हे वजा आहे डाव्या बाजूला गेल्यावरती अधिक होणार. मग एच बरोबर आलं यूचा वर्ग भागिले 2g. इथपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचतो. आता पुढे पहा. पुढे जर आपण विचार केला तर आता दगड खाली येताना आरंभीचा वेग u बरोबर 0 आहे कारण वस्तू वर जाताना विशिष्ट उंचीवर तिचा वेग 0 होतो व त्या क्षणी वस्तू खाली पडण्यास सुरुवात होते. म्हणून आरंभीचा वेग u बरोबर 0. दगडाने कापलेले अंतर h असते. समजा दगड खाली पडण्यास लागलेला वेळ t2. त्वरण बरोबर a बरोबर g. आता इथं a ची किंमत gच का घेतली, वजा g का नाही घेतली? वस्तू वरतून खाली येणार आहे, खाली पडणार आहे ती. म्हणजे त्या वस्तूला आपल्याला विरुद्ध कार्य करावं लागतंय का? तर नाही, म्हणून अधिक g घेतला. मग परत त्या किमती ठेवल्या आपण. इथे g धन घेतले कारण गतीची दिशा व त्वरणाची दिशा एकच आहे आणि खाली आहे. s बरोबर ut अधिक 1/2 at2चा वर्ग घेतला. आता त्याच्या किमती ठेवल्या. s ची किंमत आहे h, यूची किंमत 0, टीची किंमत t2 एवढी आहे अधिक 1/2g. एची किंमत g आहे, सगळ्यांना माहिती वरती आपण पाहिलं. त्यानंतर t2चा वर्ग आहे. मग इथे आपण काय केलं आपल्याला माहिती, शून्याला कोणत्याही संख्येने जर गुणलं तर उत्तर 0च येतं. मग राहतं h बरोबर 1/2 gt2चा वर्ग मिळतो. हे झालं समीकरण क्रमांक 3. विधान 3 मधील h ची किंमत ठेवून आता याच्यामध्ये h ची किंमत काय करा वरती ठेवायची आपल्याला. h ची किंमत ठेवून ह्या वरच्या समीकरणामध्ये जर आपण ठेवली h ची किंमत तर त्या ठिकाणी आपल्याला बघा काय मिळतंय, यूचा वर्ग अधिक 2g बरोबर 1/2 gt2चा वर्ग. मग त्याच्यावरून आपण t2च्या वर्गाची किंमत काढली, यूचा वर्ग भागिले जीचा वर्ग. मग t2च्या वर्गाची किंमत त्याचं वर्गमूळ काढायचं, u/g असणार आहे. म्हणजेच आपण जर पाहिलं तर विधान 1 व विधान 4 वरून t1 बरोबर t2 आहे. दगड वर जाण्यास लागणारा वेळ बरोबर काय असतो, दगड खाली पोहोचण्यास लागणारा वेळ हा समान असतो. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. समजा जीचे मूल्य अचानक दुप्पट झाले तर एका जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का? त्याचं कारण काय आहे? होय, दुपटीने अधिक कठीण होईल कारण समजा वस्तूचे वस्तुमान m1 व सुरुवातीचे गुरुत्व त्वरण g, वस्तूचे वजन w बरोबर m1g आहे. आता गुरुत्व त्वरण दुप्पट झाले. गुरुत्व त्वरण बरोबर 2g, वस्तूचे वजन m1 गुणिले 2g 2 गुणिले m1g 2w बरोबर आहे. गुरुत्व त्वरण दुप्पट झाल्यास वस्तूचे वजन सुद्धा दुप्पट होते, त्यामुळे ती ओढून नेण्यास दुपटीने अधिक कठीण होईल. आता पृथ्वीच्या केंद्रावर, आता तिसरा प्रश्न पहा. पृथ्वीच्या केंद्रावर जीचे मूल्य 0 असते याविषयी स्पष्टीकरण लिहा. याचं उत्तर पहा.
वस्तूवर कार्य करणाऱ्या पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तुता व गुरुत्वीय त्वरण जी निर्माण होते, आपण पृथ्वीच्या आत पृथ्वीच्या केंद्राकडे जसजसे जातो तसे गुरुत्वीय त्वरण कमी कमी होत जाते व पृथ्वीच्या केंद्रावर हे मूल्य 0 असते। याचा अर्थ असा नाही की पृथ्वीच्या केंद्रस्थानी गुरुत्वीय बल नसते। पृथ्वीच्या केंद्रस्थानी विविध दिशेंनी हे बल कार्य करीत असते व त्याचे परिणामी बल रिझल्टंट फोर्स 0 असते। त्यामुळे गुरुत्वीय त्वरण सुद्धा 0 असते। पृथ्वीच्या आत जसे जसे जातो तसे आपण पृथ्वीच्या आत ओढले जातो। आपल्या सभोवता सर्वत्र पृथ्वीचे कण भाग असतात व पृथ्वीच्या नियमानुसार न्यूटनच्या नियमानुसार कोणत्याही 2 कणांमध्ये गुरुत्वीय बल असते। या विविध दिशेंनी कार्य करणाऱ्या बलांचे परिणामी बलाचे मूल्य कमी कमी होत जाते व पृथ्वीच्या केंद्रस्थानी 0 असते, अर्थात गुरुत्वीय त्वरणसुद्धा 0 असते। तसेच जीची किंमत जर पाहिली तर gm/r² या सूत्राचा विचार करता पृथ्वीच्या केंद्राकडे जसे जसे जावे तसे कॅपिटल M व स्मॉल r चे मूल्य कमी कमी होत जाते, केंद्रस्थानी 0 बनते, म्हणून जीचे केंद्रस्थानी मूल्य 0 आहे। आता पुढे पहा, सिद्ध करा। तुम्हाला सांगितलंय सिद्ध करा की एका ताऱ्यापासून कॅपिटल R अंतरावर असलेल्या ग्रहाचा परिभ्रमण काळ T आहे, तर तोच ग्रह 2r अंतरावर असलेल्या परिभ्रमण काळात √8t एवढा असतो। पहा, केपलरच्या 3ऱ्या नियमानुसार आपण जर पाहिलं टीचा वर्ग भागिले r² बरोबर t असतो। ग्रहाचा परिभ्रमण काळ असतो, स्मॉल r ताऱ्यापासूनचे अंतर असतं, म्हणजे t1चा वर्ग भागिले r1चा घन बरोबर t2चा वर्ग भागिले r2चा घन। या ठिकाणी t1 बरोबर कॅपिटल T, r1 बरोबर कॅपिटल R, r1 इज इक्वल टू कॅपिटल 2r दिले असता t2चे मूल्य काढायचे आहे। वरील सूत्रात किमती ठेवून आपण जर त्यांच्या किमती जर ठेवल्या, आपल्याला ज्या ज्या माहिती आहेत त्या, म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्याच्या किमती कोणत्या कोणत्या आहेत, r1ची किंमत किती आहे ते सुद्धा इथं ठेवलं आणि ते जर ठेवलं तर आपल्याला पहा अशा पद्धतीने मिळतं। 2चा घन किती असतो, 8 असतो। मग आपण ते लिहिताना t1चा वर्ग भागिले r³ बरोबर t2चा वर्ग भागिले 8r चा घन। मग तिथे आपण काय केलं, तिरकस गुणाकार करून घ्यायचा, t2चा वर्ग बरोबर 8 t1चा वर्ग आपण त्या ठिकाणी उत्तर काढलेलं आहे, कारण की r घन एकमेकांना काय होतील, कॅन्सल होतील। मग t2चा वर्ग बरोबर किती आला, 8tचा वर्ग आला। मग याचं वर्गमूळ काढा, फक्त याचं वर्गमूळ काढलं तर आलं आपलं उत्तर। परिभ्रमण काळ बरोबर t2 बरोबर काय आलं, √8t आलं आपलं उत्तर। अंतर दुप्पट झाल्यास कालावधी √8 पट होतो, आलं उत्तर। आता उदाहरणे सोडवा। उदाहरणं देखील खूप सोपी आहेत विद्यार्थी मित्रांनो, वाटलंच तर मी एक व्हिडिओ डिटेल तुमच्यासाठी घेईल कसं सोडवायचं असतं उदाहरण। माझा हा स्पेशल विषय आहे। माझी विनंती सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना एवढीच असेल की प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली, टेलिग्राम ग्रुप सर्वांनी जॉईन करा। तुम्हाला मी बोर्ड परीक्षेचे IMP प्रश्न देखील प्रोव्हाइड करणार आहे। तेवढेच प्रश्न करायचे आणि बोर्ड परीक्षेला जायचं 100% तुम्हाला कमीत कमी 90% मार्क्स मिळतील, एवढी मी तयारी तुमची 100% करून घेईल। त्यामुळे त्याचीही तयारी एका बाजूला आपण करून घेण्याचा 100% प्रयत्न करतोय, त्यामुळे सर्वांनी ते पाहून घ्या। जर एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटर वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती? लक्षात ठेवा, एका ग्रहावर ची किंमत 5 मीटर आहे। त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वस्तू वरून खाली येते, म्हणजे त्या ठिकाणी हाईट किंवा डिस्प्लेसमेंट असते। डिस्प्लेसमेंटमध्ये विस्थापन असतं, ते यसने दाखवतात। यस बरोबर 5 मीटर आलं। टीची किंमत 5 सेकंद घेतली। यू म्हणजे सुरुवातीचा वेग 0 असतो। मग सूत्र वापरलं, सूत्रामध्ये फक्त किमती ठेवा, तुमचं उत्तर आलेलं आहे। आता पुढचा प्रश्न पहा, त्याचं देखील उत्तर आहे सेम। तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थितपणे लिहा। तुम्हाला मी वाटलं असं ही उदाहरणं सेपरेट देखील तुमची मागणी असेल तर मी 100% घेईल। नक्की तुम्हाला हवं असेल स्पष्टीकरणासह हे संपूर्ण उदाहरणं तर 100% मी घेण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला त्याचा देखील फायदा होईल। सर्वांनी त्या संदर्भात कमेंट तुम्ही करू शकता। तुम्हाला काय हवं आहे त्याची मागणीही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करा, कमेंट बॉक्समध्ये करा। तुम्हाला कोणत्या कोणत्या धड्यांचे स्वाध्याय पाहिजे, मी सर्व विषय तुमच्यासाठी अपलोड करतो, जेणेकरून तुम्हाला काहीच अडचण येणार नाही। ही उदाहरण आहे, पहा, हे व्यवस्थितपणे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, हे उदाहरणं सोडून घ्यायची आहे। खूप सोपी गणित आहेत, खरं तर काहीच अवघड याच्यामध्ये नाही आहे। व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्या काय काय दिलेलं आहे, काय काढायचं आहे। सूत्रसुद्धा तुम्हाला सेम सूत्र वापरायचे आहेत। 3 महत्त्वाचे जे फॉर्म्युले असतात त्या फॉर्म्युलांवरतीच तुम्हाला
अगदी पार कोणतीही परीक्षा जरी असली तरी तुम्हाला हे फॉर्म्युले विचारले जाऊ शकतात आणि तुम्हाला बोर्ड परीक्षेला तर यावरती हे जे उदाहरणं मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करतो आहे, प्रत्येक परीक्षेला कोणत्या ना कोणत्या परीक्षेला एक तरी गणित 3 मार्काला आलेलं आहे. लक्षात ठेवा, इथं तुम्हाला जीचं सूत्र वापरायचं आहे. न्यूटनच्या नियमानुसार आपल्याला पाहिजे F बरोबर GM1 M2 भागिले R चा वर्ग किंवा D चा वर्ग इथे वापरायचे. शेवटची 2 गणितांसाठी सेम सूत्र आहे. पहा, ही दोन्ही गणित आहेत, दोघांसाठी देखील तुम्हाला सेम सूत्र वापरायचं आहे. ऑलरेडी मी क्लास घेतो त्यामुळं मला ही संपूर्ण गणितं मी सुद्धा अभ्यासत असतो, तर मला माहिती आहे की उत्तर काय असतं. इथं 1.96च्या जागेवर तुम्ही 2 लिहिलं तरी चालतं. इथे वरती सुद्धा आपण जर पाहिलं तर आधीच्या गणितामध्ये 2च आहे ऑलरेडी, तिथे सुद्धा तुम्ही 2 पॉईंट खरं तर तुमच्या पुस्तकात 0.17 दिलं आहे, पण तुम्ही 2 लिहिलं तरी त्या ठिकाणी चालणार आहे. अशा पद्धतीने कमी वेळामध्ये तुम्हाला अगदी डिटेल्ड आणि सुंदर पद्धतीने मी स्वाध्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. सर्वांनी प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना पोहोचवा, तुमच्या शिक्षकांना हा व्हिडिओ पोहोचवा. एवढं काम तुम्ही करू शकता. मी ऑलरेडी इयत्ता 11वी 12वीला मी शिकवतो. मी 10वीच्या तुमच्यासाठीच्या विद्यार्थ्यांसाठी ही तयारी करून घेतो आहे. त्यामुळं जास्तीत जास्त तुमचे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील तर त्याला मला ॲड करू शकता. अजून काही म्हणजे तुम्हाला त्यामध्ये मी अभ्यास 100% पाठवू शकतो. तर सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. ऑल द बेस्ट ऑल माय डिअर. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.